नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी चॅनलवर. राखी सावंत बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून बाहेर पडलेली आहे. म्हणजे जी चर्चा रंगत होती की बिग बॉस मराठी सीझन 6ला ज्या व्यक्तीनं तारलं, म्हणजे सुरुवातीला काहीच TRP नव्हती, असं वाटत होतं की बिग बॉस मराठी सीझन 6 हा फ्लॉप ठरणार. परंतु जेव्हापासून राखी आली तिने स्वतःचा गेम तर दाखवलाच, परंतु बिग बॉसची TRP सुद्धा बूस्ट केली. आणि अशा व्यक्तीला पोझिशन 7 नक्कीच आपण बघू शकतो. बिग बॉस मराठी सीझन 6 अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. 10 ते 12 दिवस खूप झाले, आपल्याला विजेता मिळणार आहे. आणि स्पर्धक आता राहिलेले 6 आहे, कारण 7व्या स्पर्धकांचं जे नाव होतं ते अर्थातच राखी सावंत जी घराबाहेर पडलेली आहे. असं कधीच झालेलं नव्हतं, कारण राखी ही पेटी उचलण्यात माहीर आहे. 6व्या पोझिशनवर जो राहतो तो नक्कीच एक रक्कम घेऊन जातो. परंतु ह्यावेळेस काही वेगळाच खेळ आपल्याला बघण्यास मिळाला. तर विषय नक्कीच हा राहणार आहे की राखी सावंतला बाहेर काढणं योग्य आहे की अयोग्य. नक्कीच त्यावर आपण चर्चा करूया. अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर अगदी छोट्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टींवर हात घालणार आहोत. आता जवळपास 6 स्पर्धक बाकी आहे, कारण 7वा स्पर्धक आपल्याला राखी सावंत दिसलं, जी घराबाहेर जाताना दिसली. आता बाकी किती आहेत तर आता अनुश्री बाकी आहे, तन्वी बाकी आहे, रेवा, विशाल, राकेश आणि दीपाली. आता चर्चा ही रंगते की राखी सावंतला 7वा स्पर्धक म्हणून बाहेर काढण्यात आलं. टक्कर होती दीपाली आणि राखीमध्ये. तर भरपूर चर्चा रंगते की राखीच्या जागी दीपालीचं जाणं योग्य होतं. दीपालीचा तो खेळ नव्हता जो राखी सावंतचा होता. आता राखी सावंतनं नक्कीच भरपूर कुटाणे केले, भरपूर कांड केले, म्हणजे भरपूर धिंगाणा बिग बॉसच्या घरामध्ये केला. आल्यापासून सुरुवातीपासून ती धिंगाणा करत होती, परंतु ती TRP नक्कीच बूस्ट करताना आपल्याला दिसत होती. एक शेवटची गोष्ट नक्कीच निगेटिव्ह भरपूर प्रमाणात होती, ती म्हणजे तिने दीपालीच्या आयुष्याबद्दल, पर्सनल लाईफबद्दल, पर्सनल मॅरेजबद्दल काही गोष्टी, एक नाही भरपूर काही गोष्टी ती बोलली. ते नक्कीच चुकीचं होतं. त्याच वादामध्ये आपण जर बघितलं तर दीपाली ताईने सुद्धा राखीच्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केलं होतं, जे की भाऊच्या धक्क्यामध्ये पण बोलण्यात आलेलं होतं. परंतु विषय हा होता, माफी सुद्धा मागण्यात आली, भरपूर काही गोष्टी घडल्या. परंतु विषय हा महत्त्वाचा होता की राखीचं जाणं योग्य आहे का. तर नक्कीच सध्या जर आपण बघितलं तर 1-2 पर्यंत, म्हणजे 1-2 पोझिशनपर्यंत राहू दिलं पाहिजे होतं. अर्थातच ती 6व्या पोझिशनला तिनं पेटी उचलली असती, नसती तर ती 4थ्या किंवा 5व्याला बाहेर गेली असती. स्वतः असं वाटतंय, कारण ती कधीच विनर होणार नाही हे तिनं स्वतः सुद्धा सांगितलं आहे. एकदा विजेता झाले की परत येत नाही. त्यामुळे नक्कीच राखी आपल्याला 6व्या पोझिशनवर आपण फिक्स पकडत होतो. परंतु बिग बॉसचा खेळ, नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चर्चा करून बाहेर काढलंय की असंच काढलंय, हा सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय. आता जे स्पर्धक उरलेले आहेत ते फक्त 6: अनुश्री, तन्वी, रेवा, विशाल, राकेश, दीपाली. 24 ते 48 तासाच्या आत अजून एक स्पर्धक आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसणार आहे. अर्थातच पेटी उचलून घराच्या बाहेर जाताना दिसणार आहे. तो टास्क लवकरच होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मिळणार टॉप 5. टॉप 5 मधून कोण विजेता होणार यावर एक छोटासा प्रकाश नक्की टाकूया की सर्वात जास्त चर्चा कोणाची होतीये. तर नक्कीच आपण वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बघतोय 2 गोष्टी, म्हणजे 2 स्पर्धक अतिशय चर्चेस सध्या राहत आहे. पहिली म्हणजे तन्वी कोलते. तन्वी कोलते नक्कीच सुरुवातीपासून अत्यंत कडक खेळत आलेली आहे, अत्यंत चांगली स्पर्धक आहे, वेगवेगळ्या टास्कमध्ये सुद्धा कडक खेळतीये. तर तन्वीची चर्चा सर्वात जास्त होताना आपल्याला दिसते की बिग बॉस मराठी सीझन 6ची विजेता तन्वी होऊ शकते. ही चर्चा रंगताना भरपूर प्रमाणात आपल्याला दिसते. फॅन फॉलोविंग आहे, भरपूर फॉलोवर्स वाढत आहेत, वोटिंग सुद्धा चांगल्या पडत आहेत. तर तन्वीचं नाव हे सर्वात जास्त प्रमाणात चालतंय. आता तिला टक्कर जर बघायची झाली तर तिला टक्कर मिळतीये ती म्हणजे विशालची. तर नक्कीच विशाल सुद्धा अत्यंत कडक खेळताना आपल्याला सुरुवातीपासून दिसला आहे. एका टीमला, एका पूर्ण ग्रुपला तो पहिल्यापासून ॲज अ लीडर म्हणून समोर घेताना, म्हणजे समोर नेताना आपल्याला दिसला होता. कॅप्टन सुद्धा एकदा झाला होता. परंतु भरपूर काही गोष्टी, आता काही निगेटिव्ह गोष्टी सुद्धा शेवटी आपल्याला दिसत आहेत. जसे की त्याने जेव्हापासून आपण जर बघितलं तर राकेशच्या पर्सनल गोष्टी बोलल्या तेव्हापासून भरपूर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडताना दिसतोय. परंतु नक्कीच राकेश सुद्धा काही गोष्टी बोलल्या होत्या, परंतु आता हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता ते बोलण्यापासून त्याला एलिमिनेशनचे राऊंड संपूर्ण खेळण्यात
येत आहे खरं पाहिलं तर. त्याला तो चान्सच नाही आहे की आता बाकी काही गोष्टी आहेत, आता त्याला फक्त वोटिंगवरच आहे. परंतु अत्यंत कडक विषयासुद्धा खेळत आहे. त्याला खरं पाहिलं तर सर्वांकडून वोटिंग पडताना दिसत आहे. आता सुद्धा तो सेव्ह झालेला आहे, तर तो सुद्धा विजेता होऊ शकतो अशी चर्चा रंगताना दिसतीये. तर तुम्हाला काय वाटतं खरं पाहिलं तर, की आता महत्त्वाचा आपला जो टॉपिक होता की राकेश सावंतला घराबाहेर काढणं योग्य आहे की अयोग्य, नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.